करू. फॉर लूप. चला, फॉर लूपची वर्किंग समजली. फॉर लूप कसं रन करणार, फॉर लूप कसं रन होतो, जेव्हा तुम्ही फॉर लूप राईट करतात पायथनमध्ये तेव्हा पायथनमध्ये फॉर लूपची वर्किंग कशी चालते, कसं राईट करणार तुम्ही फॉर लूप. सिंटॅक्स काय सांगितलं होतं फॉर लूपसाठी. फॉर काय तुमचं कीवर्ड आहे, इनबिल्ट कीवर्ड आहे पायथनमध्ये, डायरेक्टली तुम्ही राईट करू शकता फॉरला, FOR. त्याच्यानंतर काय व्हेरिएबल बनवणार आहे, त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू देणार का तुम्ही लगेच, नाही ना, फक्त व्हेरिएबल नेम डिफाईन करून ठेवणार. म्हणजे की जसं की आपण आत्तापर्यंत केले हे असे ABC I, हे काय व्हेरिएबल नेमच झाले ना. ते व्हेरिएबल नेमला व्हॅल्यू दिलेली का लगेच, नाही दिलेली, फक्त व्हेरिएबल नेम डिफाईन करून ठेवले. त्याच्यानंतर इन ऑपरेटरच्या राईट साईडला मी तुम्हाला काय पास करायला सांगितलेले, सिक्वेन्शियल डेटा. कोणकोणतं सिक्वेन्शियल डेटा ते पण आपण काल बघितलं. कोणते डेटा पास केलं तर एरर येणार आहे आणि कोणता डेटा पास करायला पाहिजे आणि कोणता डेटा नाही पास करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला काल दाखवलेलं आहे, बरोबर, कालच्या लेक्चरमध्ये. सो सिक्वेन्शियल डेटा तुम्ही इथं काय करणार आहे, पास करणार. चला, सिक्वेन्शियल डेटा मी इथं पास केला. सगळ्यात पहिले सिक्वेन्शियल डेटा मी तुम्हाला शो केलं होतं रेंज फंक्शन. रेंज फंक्शनची वर्किंग क्लिअर होती. 3 मेथड्स आहे रेंज फंक्शनमध्ये, एक सिंगल नंबर, एक स्टार्ट नंबर स्टॉप नंबर, तिसरा मेथड आहे स्टार्ट नंबर स्टॉप नंबर आणि स्टेप काउंट. असे 3 तुम्ही त्याच्यामध्ये पास करू शकता. पास केल्यानंतर रेंज फंक्शन काय करतोय, नंबर जनरेट करतोय. तिन्ही मेथड्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नंबर जनरेट होतील, बरोबर ना. सो तिन्ही मेथडमध्ये तुम्हाला नंबर जनरेट होणार आहे. मग जेवढे नंबर्स तुमचे जनरेट होतील तेवढा वेळ तुमचं फॉर लूप काय होणार आहे, इटरेट होणार आहे प्रत्येक एक नंबरवरती. तेवढ्या टाइम्स तुमचं फॉर लूप रन होणार. जर का 100 टाइम्स फॉर लूप माझं रन झाला तर 100 टाइम माझं कोड सुद्धा देखील रन होणार आहे असं मी सांगणार, बरोबर. 100 टाइम्स जर का फॉर लूप चालला तर 100 टाइम कोड पण रन होणार, बरोबर. सो आपलं मेन कन्सेप्ट काय होतं, मेन गोल काय होतं, आपला जो कोड आहे तो आपल्याला तेवढ्या टाइम्स रन करायचं होतं, कारण तो आउटपुट आपल्याला तेवढ्या टाइम्स आपल्या आउटपुट स्क्रीनवरती शो करायचं होतं. म्हणून आपण लूपच्या कन्सेप्टला वापरतो. मल्टिपल वर्क काय होतं आपल्यासाठी, त्याच कोडला आपल्याला परत परत राईट करावं नाही लागत, म्हणून आपण लूपचा कन्सेप्ट यूज करतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला फॉर लूप विथ रेंज फंक्शन, स्ट्रिंग डेटा आणि लिस्ट डेटाला देखील शो केलेलं. हे कन्सेप्ट व्यवस्थितपणे लक्षात घ्या. स्ट्रिंग डेटामध्ये फॉर लूप कुणावरती चालतो, फॉर लूप कुणावरती रन होतो, स्ट्रिंग डेटामध्ये फॉर लूप कोणावरती रन होतो, हा स्ट्रिंगमध्येच एक कॅरेक्टरवरती, पर्टिक्युलर एक प्रत्येक कॅरेक्टरवरती तुमचं फॉर लूप रन होणार. मग जेवढी स्ट्रिंगची लेंथ तेवढा वेळ तुमचं फॉर लूप चालणार, असं इक्विव्हॅलंट आहे का. जेवढे तुमची स्ट्रिंगची लेंथ असेल, सपोज तुमच्या स्ट्रिंगची लेंथ आहे काही अशी, तुमचं फॉर लूप किती वेळ चालणार हा कशावरती डिपेंड आहे, स्ट्रिंगच्या लेंथवरती डिपेंड आहे. स्ट्रिंगच्या आतमध्ये जेवढे कॅरेक्टर्स प्रेझेंट असतील तेवढा वेळ तुमचं फॉर लूप काय होणार, रन होणार. त्याच्यानंतर लिस्टमध्ये कसं ठरवायचं फॉर लूप किती वेळ रन होईल, एलिमेंटवरती किती एलिमेंट प्रेझेंट असेल या लिस्टमध्ये, सेपरेटेड बाय कॉमा आहे प्रत्येक डेटा. मग जेवढा डेटा या लिस्टमध्ये प्रेझेंट असेल तेवढा वेळ तुमचं फॉर लूप रन होणार. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं, यू कॅन नॉट रन युअर फॉर लूप इंटिजर डेटा, फ्लोट डेटा, बुलियन डेटा आणि नन डेटा टाईपवरती. क्लिअर होतं ना हा कन्सेप्ट. हां, त्याला यूज नाही करायचं. फॉर लूप विथ ब्रेक कीवर्ड, फॉर लूप विथ कंटिन्यू कीवर्ड हा महत्त्वाचा पार्ट होता त्याच्यामध्ये. फॉर लूप विथ ब्रेक कीवर्डचा अर्थ काय, जेव्हा पण तुम्ही फॉर लूप चालू करताय, तुमचं फॉर लूप स्टार्ट झाला, त्या फॉर लूपला पाहिजे तेव्हा तुम्ही कम्प्लिटली काय करू शकता, स्टॉप करू शकता. कोणत्या कीवर्डनी स्टॉप करायचं, एक तर ब्रेक कीवर्डनी करा किंवा कंटिन्यू कीवर्डनी करा. आता कोणत्या केसेसमध्ये ब्रेक वापरायचं आणि कोणत्या केसेसमध्ये कंटिन्यू वापरायचं हे कोणी डिसाईड करणार, तुम्ही डिसाईड करणार. ब्रेक कधी वापरणार तुम्ही, जेव्हा तुम्हाला कम्प्लिटली स्टॉप करून द्यायचं लूप, एक्झिस्ट झाला पाहिजे तुम्ही. पायथननी परत कधी तो लूप रनच नाही केला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही परत रनचं बटन इथं येऊन प्रेस करत नाही तोपर्यंत तो लूप परत चालणार नाही, ठीक आहे. तेव्हा तुम्ही काय यूज करणार, ब्रेक यूज करणार. आणि कंटिन्यू कधी यूज करणार तुम्ही, एक करंट टाईमला, करंट डेटाला जर का तुम्हाला स्किप करायचं असेल, तुमचं फॉर लूप किती वेळ रन होणार या केसमध्ये, 10 टाइम्स तुमचं फॉर लूप रन होणार. रेंज किती दिलेली, 10 दिलेली. 0 to 9 पर्यंत तो नंबर जनरेट करणार. म्हणजे प्रत्येक नंबरवरती तुमचं फॉर लूप चालणार, प्रत्येक नंबरवरती तुमचं फॉर लूप काय होणार आहे, वर्क करणार.
सो तुम्हाला पाहिजे की एका कोणत्या तरी पर्टिक्युलर डेटावरती फॉर लूप नाही रन झाला पाहिजे. एखादा पर्टिक्युलर डेटासाठी तुमचा आतमधला जो कोड आहे तो तुमचा एक्झिक्यूटच नाही झाला पाहिजे. सो त्या केसमध्ये तुम्ही काय वापरणार, कंटिन्यू वापरणार. कंटिन्यू काय करणार, या डेटाला स्किप करणार आणि पुढचा डेटा तुमचा काय करणार, घ्या. बरोबर, कन्सेप्ट समजलाय ब्रेक आणि कंटिन्यूचा. आणि अजून एक लाईन तुम्हाला याच्यामध्ये नोट करायला सांगितली होती, जिथं तुम्ही ब्रेक यूज करताय, जिथं तुम्ही कंटिन्यू यूज करताय, ही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की ब्रेक आणि कंटिन्यूच्या खाली त्या फॉर लूपच्या आतमध्ये, त्या फॉर लूपच्या आतमध्ये तुम्ही ब्रेक आणि कंटिन्यूला यूज करताय. बरोबर, तर सो त्या फॉर लूपच्या आतमध्ये जिथं पण ब्रेक कीवर्ड, जिथं पण कंटिन्यू कीवर्ड राईट केलेला असेल त्याच्या खालचं कोड स्किप होणार, त्याच्या खालचं कोड पायथन बघणार सुद्धा नाही. हा नोट करून ठेवा, ॲड करून ठेवा तुमच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो म्हणून जेव्हा मी इथं प्रिंट आय वरती घेऊन गेलो तेव्हा आपला डेटा कसं प्रिंट झाला होता, जेव्हा प्रिंट आय मी इथं वरती घेऊन गेलो तेव्हा डेटा कसं प्रिंट झाला होता, स्किप झाला होता का डेटा, 6 स्किप झाला होता, नाही झाला होता. आणि तोच प्रिंट आय जेव्हा मी कंटिन्यूच्या खाली घेऊन आलो, फॉर लूपच्या आतमध्येच ठेवतोय मी प्रिंट आयला, फक्त कुठं राईट करतोय, कंटिन्यू कीवर्डच्या खाली राईट करतोय, त्याच्या बॉटमला राईट करतोय. त्या केसमध्ये 6 स्किप झालता, बरोबर ना. कारण कंटिन्यू काय आणि ब्रेक त्याच्या खालचं सगळे कोड काय होणार, स्किप होणार. कोणतं कोड, जो फॉर लूपच्या आतमध्ये प्रेझेंट आहे तो कोड स्किप होणार. पास समजलं होतं, पास कीवर्ड समजलं होतं. हां, त्याला तुम्ही फॉर लूपच्या आतमध्ये इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये देखील यूज करू शकता. आणि ननला पण तुम्हाला मी काल एकदा एक्सप्लेन केलं. आता आपण फॉर लूपला आज एंड करू आणि वाईल लूपला आपण स्टार्ट करू. सगळेजण लक्ष द्या, ऑनलाईन मेंबर्स व्यवस्थितपणे आता अंडरस्टँड करून घ्या फॉर लूपचं कन्सेप्ट. शेवटचं पार्ट आहे आता, शेवटचे काही टॉपिक्स राहिलेले आहे आपले फॉर लूपमध्ये. नेक्स्ट पार्ट आहे आपलं फॉर लूप विथ एल्स कीवर्ड किंवा एल्स स्टेटमेंट. एल्स आपण कुठे यूज केलं होतं, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये. इफ सोबत आपण लावायचं, बरोबर. इफ सोबत एल्स काय यूज होतं, इफ सोबत एल्स जर का जोडलं तर म्हणजे इफ एक्झिक्युटेड, बरोबर. हां, इफ कंडिशन जर का तुमची फेल झाली तर एल्स पार्ट तुमचं काय होणार, एक्झिक्यूट होणार. सेम तुम्ही फॉर लूप सोबत काय काय लावणार, एल्स पार्टला रन करणार. फॉर लूपमध्ये आता तुम्ही काय करणार आहे, एल्स पार्टला काय करणार आहे, राईट करणार. म्हणजे फॉर लूप सोबत एल्सला तुम्ही काय करणार आहे, राईट करणार. चला समजून घेऊ कसं सिंटॅक्स असणार आहे फॉर विथ एल्सचं, फॉर लूप विथ एल्स स्टेटमेंटचं. चला, फॉर आय इन रेंज, मी इथं काय देतोय आता 5 देतोय, कोलन प्रिंट करतोय नॉर्मल आपलं आय. फॉर आय इन रेंज. आता नीट बघा कुठं लिहायचं आहे, हा जिथं तुमचं फॉर लूप आहे, जिथं तुमचं फॉर लूप आहे बरोबर त्याच्याच लाईनला, त्याच्याच खाली कोण राईट होणार, एल्स पार्ट तुमचा राईट होणार. ठीक आहे, काय होणार तुमचं एल्स पार्ट काय होणार इथं, राईट होणार. आता ह्याच्यामध्ये समजून घ्या, इफमध्ये कंडिशनल स्टेटमेंटमध्ये मी तुम्हाला एल्सची डेफिनेशन काय सांगितली होती. हां, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये एल्सची डेफिनेशन काय सांगितली होती, जेव्हा इफची कंडिशन फेल होईल, जेव्हा इफची कंडिशन फॉल्स होईल तेव्हा तुमचं एल्स पार्ट रन होईल, बरोबर. हा होता कंडिशनल स्टेटमेंटमध्ये एल्सची डेफिनेशन. फॉर लूपमध्ये, लूपच्या कन्सेप्टमध्ये समजा, लूपच्या कन्सेप्टमध्ये एल्सची डेफिनेशन काय होती, चेंज होती. तुमचं फॉर लूप रन होणार नाही होणार ते नंतरचा प्रश्न आहे, एल्स तुमचं नेहमी एक्झिक्यूट होणार. लक्षात आलंय. फॉर लूप एक्झिक्यूट झाला सक्सेसफुली, तुमचं फॉर लूप पूर्णपणे एक्झिक्यूट झाला. फॉर लूप तुमचं इथं 5 टाइम्स रन झाला, 5 टाइम्स रोटेट झाला प्रत्येक डेटावरती. ठीक आहे, फॉर लूपची वर्किंग कंप्लीट झाली. त्याच्यानंतर पण एल्स तुमचं एक्झिक्यूट होणार. जर का तुमचं फॉर लूप कधी स्टार्टच नाही झाला, जर का तुमचं लूप कधी स्टार्टच नाही झाला, ठीक आहे, तरी सुद्धा तुमचा एल्सचा पार्ट काय होईल, एक्झिक्यूट होईल. म्हणजे समजतंय मी काय म्हणतोय. इफमध्ये एल्स कधी एक्झिक्यूट होणार, जेव्हा इफची कंडिशन फेल होईल तेव्हाच एल्स एक्झिक्यूट होईल. पण लूपमध्ये तुम्ही फॉर सोबत एल्स लावा, वाईल सोबत पण देखील तुम्ही एल्स लावू शकता. ठीक आहे, लूपमध्ये कोणत्या पण लूपमध्ये तुम्ही एल्सला यूज करा, एल्स तुमचं नेहमी एक्झिक्यूट होणार. लूप तुमचं एक्झिक्यूट नाही झालं तरी चालेल, पण कोण एक्झिक्यूट होणार, एल्स पार्ट तुमचं नेहमी एक्झिक्यूट होणार. झिरोपासून ते 4 पर्यंत डेटा प्रिंट केलं पायथनने. फॉर लूप चालवलं होतं मी रेंज फंक्शनचं यूज करून, रेंज फंक्शनचं यूज करून मी तर फॉर लूप चालवतोय. रेंज फंक्शन काय करणार, इथं किती व्हॅल्यू जनरेट करणार, 0 1 2 3 4 जनरेट करणार.
प्रत्येक एका डेटावरती फॉर लूप तुमचं रोटेट होणार. पहिला कोणत्या डेटावरती फिरणार फॉर लूप? 0वरती. 0ला कुठं स्टोअर करणार? आय मध्ये. मग पायथन कुठं जाणार? आतमध्ये जाणार. नेहमी लक्षात ठेवा, आय मध्ये डेटा स्टोअर झाला किंवा इथं कोणताही व्हेरिएबल असून द्या, एकदा की त्याच्यामध्ये डेटा स्टोअर झाला, पायथन कुठं मूव्ह करतो? आतमध्ये जातो. फॉर लूपच्या आतमध्ये मूव्ह करणार, आतमध्ये जाऊन कोडला एक्झिक्यूट करणार. मग परत कुठं जाणार? रेंज फंक्शन मध्ये जाणार. रेंज फंक्शन मध्ये आता कोणता डेटा घेणार तो? 1ला घेणार. लक्षात घ्या, ही वर्किंग कधीच विसरू नका, याला बोलत चला. म्हणून मी तुम्हाला परत परत तेच विचारतो. रेंज फंक्शन किती नंबर जनरेट करणार? फॉर लूप कोणत्या डेटावरती फिरणार? डेटाला पिक करून कुठं स्टोअर करणार? मग फॉर लूप कुठं जाणार? पायथन कुठं जाणार? हे कुणासाठी विचारतोय? तुमच्यासाठीच विचारतोय. परत परत तीच गोष्ट तुमची रिकॉल होईल आणि तुम्हाला फॉर लूपची वर्किंग डोक्यातच जाईल. मग एल्स पार्ट काय? तुमचं एक्झिक्यूट झालेलं. फॉर लूप पण एक्झिक्यूट झालं ना आपलं. 0 to 4 पर्यंत डेटा प्रिंट पण केलं त्यांनी बघा, तरी पण एल्स पार्ट काय झाले? तुमचं एक्झिक्यूट झालं. लक्षात येते? त्याच्यामध्ये एक व्हेरिएशन शो करतोय. फॉर लूप समजलंय आणि एल्स समजलंय, त्याच्यासोबत कसं राईट करायचं. जसं तुम्ही इफ सोबत एल्स राईट करायचे, तसंच फॉर लूप सोबत पण काय लावायचं आहे आता? एल्स लावायचं आहे. एल्स कुठं राईट करायचं? बरोबर त्या फॉर लूपच्या लाईनमध्येच राईट करायचा. बाकी सिंटॅक्स सेम आहे एल्सचं. जसं तुम्हाला इफ स्टेटमेंटमध्ये एल्सचं सिंटॅक्स दाखवलं होतं, तोच सिंटॅक्स इथं पण आहे, काहीच फरक नाही आहे. for I in range int I else पार्टला लिहितोय याच्यामध्ये तुम्हाला आता 2 व्हेरिएशन्स मी तुम्हाला शो करतो. आता आपण काय करतोय बघा,
तुम्हाला पहिलं व्हेरिएशन काय दाखवलं, तुमचं फॉर लूप देखील रन झाला. तुमचं फॉर लूप रन झाला, पहिले पूर्ण फॉर लूपचं आउटपुट तुमच्या समोर आहे. हे बघा, पहिल्या व्हेरिएशनचं आउटपुट एवढं आहे. पहिलं फॉर लूप तुमचं पहिलं रन झाला आणि एल्स पार्ट पण त्याचं काय झालं, सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला. म्हणजे मी इथं तुम्हाला मी काय स्टेटमेंट दिलं, फॉर लूप तुमचं एक्झिक्यूट झाला तरी सुद्धा तुमचं काय होणार, एल्स पार्ट देखील एक्झिक्यूट होणार. सेकंड व्हेरिएशन मी तुमच्यासमोर शो करतोय. आपण इथं आता आपलं फॉर लूप रन नाही होणार, इथं आपला आता फॉर लूप काय नाही होणार आहे, रन नाही होणार आहे. सो त्या केसमध्ये तरी देखील आपलं काय होणार आहे, एल्स पार्ट काय होणार आहे, चला लक्षात येतंय. लूप कम्प्लिटेड सक्सेसफुली हा कधी एक्झिक्यूट झाला, जेव्हा तुमचं फॉर लूप एक्झिक्यूट झाला. बरोबर, फॉर लूप पहिले तुमचं या व्हेरिएशनमध्ये एक्झिक्यूट झाला, मग एल्स पार्ट देखील तुमचं एक्झिक्यूट झाला. सेकंड व्हेरिएशन मी तुम्हाला सांगतोय, इथं फॉर लूप तुमचा कधी ॲक्टिवेटच नाही झाला तरी सुद्धा तुमचा एल्स पार्ट काय झालेलं आहे, एक्झिक्यूट झालेलं आहे. दोन्ही पण केसेस दाखवले. इथं फॉर लूप तुमचं रन नाही झालेलं, पहिली गोष्ट. चलो, फॉर आय इन रेंज. तिसरं व्हेरिएशन आहे फॉर विथ एल्सचं. हेडिंग द्या व्यवस्थितपणे सगळीकडं. हा तुमची पहिली मेथड, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काय शो केलेलं आहे, आता तुम्ही फील करा असं. एल्स पार्ट इज एक्झिक्युटेड वेन युअर लूप इज ऑल्सो कम्प्लिटली सक्सेसफुल. म्हणजे की लूप सुद्धा तुमचा कम्प्लिटली एक्झिक्यूट झाला आणि एल्स पार्ट पण एक्झिक्यूट झाला. हा व्हेरिएशन काय होतं, सेकंड मेथड काय होती, हा कधी एल्स पार्ट तुमचं एक्झिक्यूट झाला आणि तुमचं लूप काय नाही झालं, एक्झिक्यूट नाही झालं. इथं तुमचे दोन्ही पण झाले, एल्स आणि लूप पण एक्झिक्यूट झाला. आणि इथं तुमचं फक्त एल्स पार्ट एक्झिक्यूट झाला, लूप इज नॉट एक्झिक्युटेड. तिसरं मी तुम्हाला आता शो करणार आहे. तिसरी मेथड आहे माझ्याकडं, हेडिंग नंतर देऊ, पहिले समजून घ्या काय करतोय. परत एक फॉर लूप बनवतोय. फॉर लूप आता मी बनवणार आहे, इफ आय इक्वल टू 3. काय करतोय मी आता, ब्रेक करतोय. लक्षात येतोय काय करतोय, ब्रेक करतोय. प्रिंट करणार आहे कुणाला, आयला. आणि आता मी काय करणार आहे, इथं एल्स लिहिणार आहे. काय अशा पद्धतीने. हां, आता समजून घ्यायचं. कोड रन करतोय परत एकदा. काय होणार आता, काय वाटतंय, बरं काय रन झालंय, 0 1 2. एल्स पार्ट रन झालाय का तुमचं इथं, नाही झालंय. सो नेहमी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ब्रेकला यूज करणार, हां, जेव्हा तुम्ही तुमच्या फॉर लूपमध्ये ब्रेकला यूज करताय, फॉर लूपच्या आतमध्ये तुम्ही कोड लिहिलंय बघा, या 3 लाईनचा कोड लिहिलेला आहे मी. त्या 3 लाईनच्या कोडमध्ये मी ब्रेक कीवर्डला यूज केलेलं आहे. ब्रेकचा अर्थ काय, लूपला कम्प्लिटली स्टॉप करा. ठीक आहे. सो त्या केसमध्ये हा एल्स सुद्धा तुमचं देखील काय नाही होणार, एक्झिक्यूट नाही. का नाही होणार, कारण ब्रेकसाठी मी तुम्हाला आत्ताच एक नोट ॲड करायला सांगितली. त्याच्या खालचे सगळे कोड, त्याच्या खाली लिहिलं गेलेलं सगळं कोड काय झालं पाहिजे, स्किप झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार, हा जो एल्स आहे हा तर फॉर लूपच्या आतमध्ये नाही लिहिलेला आहे, हा एल्स तर फॉर लूपच्या बाहेर लिहिलेला आहे. पण हा जो एल्स आहे हा कुणासाठी राईट केलेला आहे, हा एल्स कुणासाठी राईट केलेला आहे, या फॉर लूपसाठी हा एल्स आहे ना. हा, वरच्या त्याच्या फॉर लूपसाठी हा एल्स आहे का, या फॉर लूपसाठी येतो एल्स नाही का, या फॉर लूपसाठी नाही. तो कोण, हा जो एल्स आहे हा कुणाचा आहे, हा या फॉर लूपचा आहे असं समजा. मग या फॉर लूपच्या आतमध्ये ब्रेक आहे, तर हा एल्स तुमचा एक्झिक्यूट होईल का कधी, लक्षात घ्या. कन्सेप्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ब्रेक जेव्हा तुम्ही तुमच्या कोडमध्ये यूज करणार, फॉर लूपच्या आतमध्ये तुमचं लूप स्टॉप झालेलं आहे, फॉर लूप तुमचं कम्प्लिटली स्टॉप झालेलं आहे. कुणामुळे स्टॉप झालं, फॉर लूप ब्रेक स्टेटमेंटमुळे तुमचं फॉर लूप स्टॉप झालं. आणि त्याच फॉर लूपसाठी जर का तुम्ही कोणता एल्स पार्ट लिहिलेला असेल, त्याच फॉर लूपसाठी ज्याच्यामध्ये ब्रेक कीवर्ड यूज झालेला आहे, त्या फॉर लूपसाठी जर का तुम्ही कोणता एल्स पार्ट लिहिलेला असेल, तर तो एल्स पार्ट देखील पायथन काय करणार, स्किप करणार, त्याला सुद्धा तो रन नाही करणार. समजलं मी काय म्हणत आहे. मेथड 3 मध्ये काय दाखवलंय तुम्हाला, नोट डाऊन करा आणि पॉईंट पण देखील ऍड करा. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. मेथड 3 मध्ये इथं तुमचं
एल्स पार्ट काय झालेलं आहे, स्किप झालेलं आहे. सिंपल स्टेटमेंट लिहिलेलं आहे. एल्स पार्ट इज स्किप बाय द पायथन बिकॉज ऑफ ब्रेक कीवर्ड यूज्ड इनसाइड द फॉर. असे 3 मेथड्स होते जे तुमच्यासमोर एक एक करून मांडले. जेव्हा तुम्ही फॉर लूप सोबत काय लिहिणार, एल्स पार्टला लिहिणार, तेव्हा तुम्हाला काय काय व्हेरिएशन्स बघायला भेटणार ते पण तुम्हाला इथं मांडले. तिन्ही मेथड्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करा, पॉईंट्स नोट डाऊन करा. मग शेवटचा पार्ट राहिला आहे फॉर लूपमध्ये, त्याला बघू आणि मग वाईल लूपकडे आपण स्टार्ट करू. झालं, समजलंय? फॉर लूप विथ एल्स कीवर्ड समजलं व्यवस्थितपणे? हां, फॉर लूप सोबत पण तुम्ही एल्स कीवर्डला राईट करू शकता, म्हणजे की एल्स स्टेटमेंटला देखील तुम्ही काय करू शकता, इथं राईट करू शकता. बरोबर. सर इफ सोबत पण तुम्ही एल्सला लावत होते, आता तुम्ही फॉर सोबत पण एल्सला राईट करणार. फक्त वर्किंग समजून घ्या. फॉर लूप तुमचं सक्सेसफुली पूर्ण एक्झिक्यूट झाला, त्याच्यासोबत जर का एल्स आहे तर एल्स पण तुमचं एक्झिक्यूट होणार. तुमचं फॉर लूप एक्झिक्यूट नाही झाला, काही रिझन्समुळे तुमचं फॉर लूप एक्झिक्यूट नाही झाला, तरी पण तुमचं एल्स काय होणार, एक्झिक्यूट होणार. आणि तुमचा जर का फॉर लूप स्टॉप झाला, तुमचं फॉर लूप स्टार्ट झाला, सुरुवातीला तुमचं फॉर लूप स्टार्ट झाला, पण काही टाईम नंतर तुमचं फॉर लूप काय झालं, स्टॉप झाला. कोणी स्टॉप केलं त्याला, ब्रेक कीवर्डनी स्टॉप केलेलं. हां, ऑटोमॅटिक तर स्टॉप नाही झाला तो, त्याला ब्रेक कीवर्डनी काय केलेलं, स्टॉप केलेलं. सो जेव्हा तुमचं लूप ब्रेक कीवर्डनी स्टॉप होईल तेव्हा तुमचं एल्स पार्ट एक्झिक्यूट नाही होणार. बरोबर. पुढचं शेवटचा कन्सेप्ट आता नेस्टेड फॉर लूप. नेस्टेड फॉर लूप. नेस्टेड वर्ड कुठं ऐकलं होतं आपण? नेस्टेड कंडिशनल मध्ये नेस्टेड वर्ड ऐकलं होतं आपण. काय होतं त्याच्यामध्ये यूज त्याचं, नेस्टेड काय यूज होतं नेस्टेड इफचं, कसं राईट करायचं नेस्टेड इफ?
एका इफ कंडिशनच्या आतमध्ये अजून एक इफ कंडिशन, बरोबर, असं स्टेटमेंट तुम्ही म्हणताय. तर इथं पण नेस्टेड फॉर लूपचा अर्थ काय झालं, एका फॉर लूपच्या आतमध्ये अजून एक फॉर लूप. लक्षात येते, एका फॉर लूपच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता, अजून एक फॉर लूपला काय करू शकता, राईट करू शकता. चला राईट करू आपण प्रोग्राम. फॉर आय इन रेंज. चला फॉर आय इन रेंज काय देतोय आता मी, रेंज 3 देतोय. सिम्पल ठेवतोय कारण आपलं लूप समजाय, आपल्याला पहिले तर लूप समजायचं आहे आपलं कसं वर्किंग आहे. आता बघा, फॉर आय इन रेंज, हे बघा इथं मी काय केलंय, फॉर आय इन रेंजला काय केलेलं आहे, राईट केलेलं आहे. हां, एवढ्या पार्टमध्ये फॉर आय इन रेंजमध्ये, त्याच्या आतमध्ये आलो मी आता. फॉर आय इन रेंज जेव्हा मी फॉर लूप तयार केलं, पहिलं फॉर लूप जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा त्याच्या आतमध्ये मी काय झालेलं, एंटर झालो त्याच्या आतमध्ये, कारण आपण आता कोड लिहिणार आहे, बरोबर. सो आता मी तिथं कोडमध्ये काही पण लिहू शकतो, मला जे लिहायचंय मी कोडमध्ये काय लिहितोय, परत एक फॉर लूपच चालू करतोय, अजून एक फॉर लूप काय करतोय तिथं स्टार्ट करतोय. आता त्या फॉर लूपला नाव काय देतोय, जे. इन करतोय कुणामध्ये, रेंज फंक्शनच मदतीने क्रिएट करतोय फॉर लूप परत एकदा, आणि रेंज फंक्शनमध्ये पण व्हॅल्यू काय पास करतोय, 3 पास काय करतोय आता. चला आता परत कोलन लावलं, फॉर लूपचं सिंटॅक्स तर कम्प्लीट करावं लागणार आहे. कोलन लावलं, कोलन नंतर परत एंटर की प्रेस करणार. हां, आता काय करणार, प्रिंट लिहिणार. प्रिंटमध्ये मी पुट करतोय आय कॉमा जे. काय प्रिंट करतोय, आय कॉमा जे. सिंपल 3 लाईनचं कोड लिहिलंय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिलं पॅटर्न एक्सप्लेन करणार फॉर लूपचं, नेस्टेड फॉर लूपचं. चला ह्याची वर्किंग व्यवस्थितपणे लक्षात घ्या. ही वर्किंग समजली तर वाईल लूपमध्ये पण व्यवस्थितपणे तुम्हाला वर्किंग समजून घ्या. ठीक आहे, चल आता कशी वर्किंग चालते तुम्हाला वर्किंग एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिले कोणतं लूप चालणार तुमचं, आय लूप चालणार ना. लक्ष द्यायचं सगळ्यांनी, सगळ्यात पहिले कोणतं लूप चालणार तुमचं, आय लूप तुमचं एक्झिक्यूट होणार, बरोबर. आय लूप तुमचं स्टार्ट झालं, ठीक आहे. कोणत्या डेटावरती स्टार्ट करणार आय लूप स्वतःला, पहिले 0 वरती. चला यो रेंज फंक्शन किती नंबर जनरेट करतं, 1 2 3 नाही करणार, 0 1 आणि 2 जनरेट करणार फक्त. हा जो फॉर लूप आहे हा किती नंबर करणार, 0 1 आणि पण 2च करणार. चला आले इथपर्यंत. आता हा तुमचं पहिलं फॉर लूप काय झालेलं, इथं स्टार्ट झालेलं, एवढंच कन्सिडर करा पाहिजे. पहिले काय झालं तुमचं, हा फॉर लूप तुमचं स्टार्ट झालं. कोणत्या डेटावरती स्टार्ट होणार तो फॉर लूप, 0 वरती आणा. 0ला पिक करणार पायथन, कुठं स्टोअर करणार, आय मध्ये स्टोअर करणार. चला आय मध्ये डेटा स्टोअर झाला, आय मध्ये स्टोअर झाल्यावरती पायथन कुठं एंटर करणार, त्या फॉर लूपच्या आतमध्ये झालं, बरोबर ना. त्या फॉर लूपच्या आतमध्ये पायथन तुमचं एंटर झालं. आतमध्ये आल्यावरती त्याला काय दिसलं, कोडमध्ये अजून एक फॉर लूप दिसला. पायथनला काय दिसला, अजून एक फॉर लूप दिसला. आता पायथन काय करणार, या फॉर लूपला पण काय करणार, स्टार्ट करणार ना स्टार्ट. चला हा आता पायथननी हा फॉर लूप काय केलेलं, स्टार्ट केलेलं. कोणत्या डेटावरती स्टार्ट करणार, पहिले तो पण 0 वरतीच करणार तो पण. तर 0 डेटाला घेणार आणि कुठं स्टोअर करणार, जे मध्ये स्टोअर करणार का आय मध्ये घेऊन जाणार, जे मध्ये घेऊन जाणार. चला जे मध्ये त्यांनी 0ला घेऊन गेले, मग तो कुठं जाणार, तो पण त्या लूपच्या आतमध्ये जाणार ना, त्या फॉर लूपच्या. आता जे लूपच्या आतमध्ये जाणार, काय लिहिलेलं आहे तिथं, प्रिंट आय कॉमा जे. आयची व्हॅल्यू काय, 0, जे ची व्हॅल्यू काय 0. मग आउटपुट स्क्रीनवरती काय प्रिंट होईल, पहिल्यांदा तुमचं 0 0 काय अशा पद्धतीने. हा बघा अशा आउटपुट स्क्रीनवरती तुमचं 0 0 प्रिंट होईल. आता समजायचं, आता पायथन कुठं जाणार, सगळ्यात पहिले पायथन कुठं जाणार, ह्या प्रिंटच्या बाहेर निघणार, परत एकदा याच फॉर लूपमध्ये. लक्षात घ्या, पायथन सगळ्यात पहिले या फॉर लूपचं पूर्ण एक्झिक्युशन, पूर्ण रोटेशन कंप्लीट करून घेणार. पहिल्यांदा पायथन फॉर लूप, कोणतं फॉर लूपचं रोटेशन कंप्लीट करून घेणार, ह्या जे लूपचं. जे लूप तुमचं पूर्ण एक्झिक्यूट होणार. लक्ष द्या, परत एकदा सांगतोय, जे लूप तुमचं पूर्ण एक्झिक्यूट होणार. हां चला आता जे लूप कोणत्या नंबरसाठी एक्झिक्यूट होणार, कोणत्या डेटाला घेणार, आता 1ला घेणार. 1ला जाऊन कुठं स्टोअर करणार, जे मध्ये. आता परत तो आतमध्ये जाणार, आतमध्ये आल्यावरती काय, प्रिंट आय कॉमा जे. काय प्रिंट होईल आता, 0 कॉमा 1. आता नीट लक्ष द्यायचंय, का लक्ष द्यायचंय, 1ची आयची व्हॅल्यू काय आहे तुमची, सेट आहे, 0 सेट आहे. आयची व्हॅल्यू अपडेट झाली का, नाही झाली. मी काय सांगितलं, पूर्ण जे लूप पहिले तुमचं रोटेशन कंप्लीट करणार. सो जे ची व्हॅल्यू अपडेट झाली होती. सो 0 1 काय होणार, तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट होणार. आता परत पायथन कुठं जातो, जे लूप कडे जातो. आय कडे जाणार का, तो नाही जाणार. जोपर्यंत जेचं एक्झिक्युशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आय कडे जाणार नाही. पहिले पूर्ण रोटेशन कुणाचं कंप्लीट होणार, पूर्ण एक्झिक्युशन कुणाचं कंप्लीट होणार, जे लूपचं एक्झिक्युशन कंप्लीट होणार. चला जे लूपचं एक्झिक्युशन आता कंप्लीट झालेलं आहे का पूर्ण,
नाही झालं. आता कोणता डेटा राहिले मग एक्झिक्युशन पूर्ण करण्यासाठी? 2 राहिलेलं. बोला 2 राहिलेले ना. हां ठीक आहे. 2 ला कुठं स्टोअर करणार? जे मध्ये. परत खाली येणार. आयची व्हॅल्यू काय आता पण 0च आहे. जेची व्हॅल्यू काय झाली पण 2. म्हणजे 0 0 0 1 आणि 0 2 तुमचं प्रिंट होणार. असं मी म्हणू शकतो. सगळ्यात सुरुवातीला काय डेटा येणार तुमचं? 0 1 आणि 0 2. काही अशा पद्धतीने तुमचं काय असणार डेटा इथं शो आउटपुट स्क्रीन. आता जे लूपचं रोटेशन कम्प्लीट झालं बरोबर. आता जे मध्ये तर काय नाही राहिलं एक्झिक्युशनसाठी. आता पायथन कुठं जातो? परत एकदा आय कडे जातो. आयला जाऊन आता तो काय करणार? अपडेट करणार. हां आता 0ला संपलं त्याचं 0चं. आता तो कोणता डेटा घेणार? 1ला घेणार. कुठं स्टोअर करणार? आय मध्ये स्टोअर करणार. परत खाली येणार. मग परत जे लूपला तो स्टार्ट करतो. लक्षात आलंय? परत जे लूप आता तुमचं स्टार्ट झालं. हां आता जे लूप स्टार्ट झालं मग परत 0 1 2 येणार. जे लूप परत एकदा स्टार्ट झालं म्हटल्यावरती परत 0 1 2 येणार. मग कोणता नंबर घेणार? फॉर 0 घेणार. 0ला जे मध्ये स्टोअर करणार. आता आतमध्ये आलं. जे लूपच्या पण आतमध्ये आलेलो आहे आपण. आता नीट लक्ष द्या. जे लूपच्या पण आतमध्ये आलेलो आहे आता आपण. त्याच्यामध्ये आयची व्हॅल्यू काय? 1 आहे. आयची व्हॅल्यू आता 1 सेट झाली. कॉमा करून जेची व्हॅल्यू काय? 0. 1 0 काय होईल तुमचं इथं प्रिंट. काय अशा पद्धती. त्याच्यानंतर आता परत पायथन कुठं जाणार? जे कडे जाणार. कारण परत एकदा जेचं रोटेशन जेचं एक्झिक्युशन परत पायथन कम्प्लीट करणार. मग जेची व्हॅल्यू काय होणार? 1. परत आतमध्ये येणार. आयची तर व्हॅल्यू 1 सेटच आहे. जेची पण 1 आहे. आता काय डेटा येईल? 1. आता परत तो कुठं जातो? जे कडे जातो. 2ला घेतो. जे मध्ये स्टोअर करतो. परत जेच्या आतमध्ये जाणार. म्हणजे जे फॉर लूपच्या आतमध्ये जाणार. तिथं काय प्रिंट आय कॉमा जे. आयची व्हॅल्यू काय? 1. जेची व्हॅल्यू काय फक्त आता 2. 1 2 तुमचं काय होणार? प्रिंट होणार. तसं आता जेचं एक्झिक्युशन परत एकदा पूर्ण झालेलं आहे बरोबर ना. आता कुठं जाणार? परत एकदा तो आय कडे जाणार. आयचा आता कोणतं डेटा राहिले? 2 डेटा राहिले. 0 साठी तो झाला. 1 साठी त्याचं एक्झिक्युशन झालेलं आहे. 2 साठी आता तो काय करणार? स्वतःला फिरवणार. 2ला घेणार. आय मध्ये स्टोअर करणार. परत आतमध्ये येणार. परत बघू येऊन काय बघतोय? परत फॉर लूप. कोणतं लूप? जेच लूप. त्या जे लूपला तो परत स्टार्ट करणार. परत स्टार्ट केल्यामुळे म्हटल्यावरती काय 0 1 2 पण आला तुमचं. पहिल्यांदा 0ला घेणार. जे मध्ये स्टोअर करणार. आतमध्ये येणार. आता आयची व्हॅल्यू काय? 2 आणि जेची व्हॅल्यू 0. तर 2 0 काय होईल तुमचं इथं? सेट. बरोबर. काय अशा पद्धती. आता काय परत जेचं एक्झिक्युशन पूर्ण होणार. जे मध्ये आता कोणती व्हॅल्यू येईल? 1. परत खाली येणार. आयची व्हॅल्यू काय? 2 आणि जेची व्हॅल्यू 1. तर 2 म्हणजे 2 1 तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती काय आहे? शो. काय अशा पद्धती. आता काय राहिलं? फक्त जेचं 2 राहिले. 2 परत जे मध्ये जाणार. आपण आतमध्ये येऊ. आयची व्हॅल्यू काय? 2. जेची व्हॅल्यू पण आता काय? 2. तर फायनल काय आला आपला आता? 2 आणि 2. चला आता जे लूप संपलं तुमचं. परत आय कडे जाऊ. आय पण संपलेलं आहे आता. 0 1 2 नंतर तुमचं लूप इथं थांबलं. अशा पद्धतीने तुमच्या समोर हा आउटपुट स्क्रीनवरती शो आहे. समजलं एक्झिक्युशन कशा पद्धतीने चालतोय? रन करू आपण. आला. वर्किंग समजलंय तुम्हाला? नेस्टेड फॉर लूपची वर्किंग समजली. सगळ्यात पहिले तुमचं कोणतं लूप स्टार्ट झाला? आय लूप तुमचं स्टार्ट झालं. आय लूप कोणत्या डेटावरती स्टार्ट झालं? सगळ्यात पहिले 0 1. मग आतमध्ये गेलो आपण. तिथं काय परत आहे? लूपच लिहिलेलं आहे. म्हणजे प्रोग्रॅमरनी परत लूपचाच कोड राईट केलेलं आहे. तर पायथन काय करणार? लूप स्टार्ट करणार. जे लूप पण त्याला स्टार्ट करावं लागणार. आणि नेहमी लक्षात घ्या आपण काय शिकलेलो आहे? जेव्हा लूप क्रिएट होतो लूप तुमचं स्टार्ट झालं. लूपचं ज्या डेटावरती तुमचं लूप स्टार्ट होतोय त्या डेटाला आपण त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो बरोबर. त्या लूपच्या व्हेरिएबलमध्ये. मग त्या लूपच्या आतमध्ये जातो आणि पूर्ण कोड एक्झिक्यूट करतो बरोबर. मग पूर्ण कोडचा एक्झिक्युशनचा अर्थ काय? हा जे लूप तुमचं पूर्ण फिरणार ना. इथं मी कधी म्हणणार की माझा हा 2 लाईनचा कोड पूर्ण एक्झिक्यूट झाला? जेव्हा जे लूप माझं 3दा फिरणार तेव्हा हा कोड काय झाला? पूर्ण एक्झिक्यूट झाला. मग परत आयची व्हॅल्यू 1 होणार. परत आतमध्ये येऊ तेव्हा काय? परत जे लूप आहे. तर जे लूप परत एकदा 3दा फिरणार. मग 2 आहे. 2ला आय मध्ये स्टोअर करू. परत आपण फॉर लूपच्या आतमध्ये येऊ. परत जे लूप तुमचं एक्झिक्यूट होणार. परत 3दा फिरणार. सो मला सांगा जे लूप तुमचं किती वेळा रन झाला इथं? 3 वेळेस जे लूप तुमचं फिरलेलं आहे. जे लूपनी त्याचं लूप स्टार्ट केला एंड केला. स्टार्ट केला एंड केला आणि स्टार्ट केला एंड केला. अशी किती वेळा केलं? 3 वेळेस केलं.
म्हणजे टोटल 9 वेळेस तुमचं जे लूपचं वर्किंग इथं झालेलं आहे, बरोबर ना. जे 0 1 2 साठी फिरला, त्याच्यानंतर परत 0 1 2 साठी फिरला, परत एकदा 0 1 2 साठी फिरला. लक्षात येते कन्सेप्ट आता. लिहून घ्या. मग तुम्हाला मी 3 लूप कसे एक्झिक्यूट होणार त्याचं पण एक एक्झाम्पल देतो आणि मग तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. झालंय, राईट झालंय. कोड समजलं व्यवस्थितपणे. हां, हे पॅटर्न कसं जनरेट झालं ते समजलंय. हां, हा महत्त्वाचा आहे. पहिले कोणतं लूप चालू झालं तुमचं? आय लूप. त्याच्यानंतर जे लूप. आय लूप जेव्हा तुमचं स्टार्ट झालं तर जे लूपनी त्याचं पूर्ण एक्झिक्युशन कम्प्लीट केलेलं आहे. नीट लक्ष द्या. आय इक्वल टू 0. आय इक्वल टू जेव्हा 0 झाला तर तुमचा जो जे होता तो 0 साठी फिरला. त्याच्यानंतर तुमचं जे 1 साठी पण गेला आणि तुमचं जे 2 साठी सुद्धा देखील तिथं गेलेलं. हे लक्षात घ्या. जेव्हा आय इक्वल टू तुमचं 0 होता
जेव्हा आय इक्वल टू 0 होता तेव्हा जे 0, 1 आणि 2 या सगळ्या डेटासाठी फिरून मग हा तेवढं पॅटर्न तुमच्यासाठी इथपर्यंत त्यांनी जनरेट केलं. मग इथं काय असणार तुमचं, आय तुमचं 1 झाला, परत एकदा जे पूर्ण त्याच्या रेंज फंक्शनसाठी डेटासाठी इटरेट करून आलेलं पूर्ण जे लूप तुमचं परत एकदा एक्झिक्यूट झालं, ही गोष्ट लक्षात घ्या. कोणतं परत एकदा सांगायचं ठीक, काय नाही समजले तुम्हाला ते सांगा. सगळ्यात लक्ष द्या. हा ठीक आहे, वर्किंग नाही समजलं. फॉर लूप कोणतं फॉर लूप आहे हा हे सांगचं. आय फॉर लूप आहे. हां आय फॉर लूप आहे. जेव्हा हा फॉर लूप स्टार्ट होईल कोणत्या डेटासाठी स्टार्ट करणार तो स्वतःला पहिले. तुला आता मला पहिल्यापासून घ्यावं लागेल. चल एवढंच सांग मला, याचं एक्झिक्युशन काय होईल. 0, 1, 2 बरोबर. म्हणजे 0, 1, 2 कसं प्रिंट झाला. सगळ्यात पहिले आय मध्ये कोणता डेटा स्टोर झाला, 0 स्टोर झाला, म्हणून इथं प्रिंट आय केल्यावरती तो 0 आला ना. हा तर क्लिअर आहे, हा सगळ्यात सुरुवातीला सांगितलेलं आहे. आता क्लिअर आहे का. हा बरोबर. चला सगळ्यात पहिले आय तुमचं 0 मध्ये सेट झालेलं आहे बरोबर. आय लूप तुमचं इथं स्टार्ट झाला. हा जो पहिला लूप आहे तुमचा फॉर लूप जो आहे हा पहिल्यांदा तुमचं स्टार्ट झाला. कोणता नंबर घेतला त्यांनी, 0. कुठं स्टोर केला तो 0, आय मध्ये स्टोर केला. एकदा की 0 तुमचा आय मध्ये स्टोर झाला मग काय होणार, आतमध्ये एंटर करणार त्या फॉर लूपच्या. या फॉर लूपच्या आतमध्ये एंटर होऊ ना आपण. त्या फॉर लूपच्या आतमध्ये एंटर झाल्यावरती तुमचं कोड एक्झिक्युशन स्टार्ट होणार. त्या फॉर लूपमध्ये तुम्ही जो पण कोड लिहिलेला असेल तो एक्झिक्यूट होणार. आतापर्यंत तो शिकलेला आहे ना आपण. हां तर काय अडचण आहे ह्याच्यामध्ये. चला आता फॉर लूपचं एक्झिक्युशन इथं स्टार्ट झाला. फॉर लूप पहिलं फॉर लूपचं एक्झिक्युशन तुमचं इथं स्टार्ट झालेलं. पहिल्यांदा कोणत्या डेटावरती एक्झिक्युशन स्टार्ट झालं, 0 वरती. 0 कुठं स्टोर झाला, आय मध्ये. मग आपण काय केलं, त्या फॉर लूपच्या आतमध्ये गेलो आणि तिथलं सगळं कोड रन केलं. काय केलं, सगळं कोड आपण रन केलेलं. कोडमध्ये काय लिहिलेलं आहे मी, अजून एक फॉर लूप लिहिलेलं आहे बरोबर ना. कोडमध्ये मी काय राईट केलेलं आहे, अजून एक फॉर लूपच राईट केलेलं आहे. तर तो फॉर लूप जेव्हा पूर्ण एक्झिक्यूट होईल तेव्हा काय प्रिंट होणार आहे माझ्या आउटपुट स्क्रीनवरती. सपोज जर का इथं मी असं सेट केलेलं आहे, हा कोड मी इथून पिक करतोय आणि इथं आता खाली घेऊन येतो त्याला. आयची व्हॅल्यू मी सेट केली एक कॉमनच, एवढंच समजा फक्त. आयची व्हॅल्यू काय 0. हां जे लूप आता कसं स्टार्ट होणार. चला जे लूप तुमचं स्टार्ट झालं. जे लूप पहिले कोणत्या डेटावरती फिरणार, 0 वरती फिरणार. 0 ला कुठं स्टोअर करणार, जे मध्ये. मग एकदा की जे मध्ये डेटा स्टोअर झाला मग आपण लूपच्या आतमध्ये एंटर होतो ना. आतमध्ये एंटर झाल्यावरती काय करायचं, कोडला रन करायचंय. काय कोड आहे, प्रिंट आय कॉमा जे. तर आय मध्ये डेटा काय आता 0 आणि जे मध्ये डेटा काय, तो 0 0 प्रिंट होईल ना बरोबर. आता चला आता परत एकदा याच लूपला समज फक्त 0 साठी झाला. आता डेट पायथन कुठं जाणार, 1 कडे जाणार. 1 ला कुठं स्टोअर करणार, जे मध्ये. जे मध्ये डेटा स्टोअर झालं तुझं. आता आतमध्ये एंटर करणार परत पायथन. आतमध्ये आल्यावरती पायथन काय बघतोय, प्रिंट आय कॉमा जे बघतोय. प्रिंट आय कॉमा जे. तर आयची व्हॅल्यू काय, इथं वरती बघ बाबा. आयची व्हॅल्यू मी एकच सेट केलेली बरोबर ना. तर आयची व्हॅल्यू 0 आहे पण जेची व्हॅल्यू काय झाली आता 1 झाली ना. समजतोय ना कन्सेप्ट काय झालं. आता चला जे प्रिंट झालं त्याच्यानंतर आता लूप कुठं जाणार, हां फॉर जे मध्ये जाणार. हां काय होणार तिथं गेल्यावरती, 2 ला बघणार. ठीक आहे 2 ला काय करणार तो, जे मध्ये प्रिंट करणार, जे मध्ये स्टोअर करणार. हां जे मध्ये स्टोअर केल्यानंतर आतमध्ये जाणार. प्रिंट मध्ये बघणार हां की व्हॅल्यू काय. व्हॅल्यू स्टार्टिंगला आय कॉमा जे. आय मध्ये व्हॅल्यू 0 आहे. सेकंडला जे मध्ये 2 आहे आता सध्या. 0.2 होणार.
पॉईंट नाही, 0 आणि 2. 0 आणि 2. ठीक आहे, हा कन्सेप्ट समजलाय. आता त्याच्यानंतर झाला 0, आय एकदा 0 वरती तुमचं पूर्ण इटरेट झाला आणि जे पूर्ण 0 1 2 मध्ये फिरला, बरोबर ना. आता आयची व्हॅल्यू काय होईल, अपडेट होईल. आयची व्हॅल्यू आता काय होईल, 1 होईल. आता 1 होईल. परत आयची व्हॅल्यू 1 झाल्यानंतर परत पायथन आय लूपच्या आतमध्ये येणार आणि काय बघतोय, जे लूपला इथं अंडरस्टँड करतोय. आता जे लूप परत एकदा पूर्ण 0 1 2 साठी पूर्ण, आयची व्हॅल्यू काय राहणार, 1च राहणार. जोपर्यंत त्याचं पूर्ण जे लूप एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत आयची व्हॅल्यू काय सेट राहील, 1च सेट राहील. समजतोय आता. आता जसं इथं आय इक्वल टू 0 होता तेव्हा जे कोणकोणत्या नंबरसाठी फिरून आला, 0 1 2 साठी फिरून आला, बरोबर. आयची व्हॅल्यू काय होता, 0 होता. जेव्हा त्याचं पूर्ण रोटेशन कम्प्लीट झालं या 0 1 2 साठी, मग आयची व्हॅल्यू काय सेट झाली, 1 सेट झाली. आता परत एकदा जे काय करणार, आता आयला घेणार आपण, आता 1 ला घेणार आणि परत एकदा जे लूप पूर्ण फिरून येणार. 1 ला घेऊन परत एकदा पूर्ण जे लूप त्याचं फिरून येणार. लक्षात येतं. आता आयची व्हॅल्यू 1 राहील आणि जे काय होईल मग सुरुवातीला, मग त्याच्यानंतर 0 नंतर 1 होणार. मग पुढं 1 नंतर 2 होणार. संपलं. आता काय होईल ते पुढचं सांगा. नंतर आय मध्ये जाणार, आय मध्ये गेल्यावर आयच्या नंतर 2 होणार, 2 परत येणार, तो जे मध्ये लागणार, परत 0 घेणार, नंतर 1 घेणार, 2 घेणार. मग तिथं त्याची आय मध्ये काय राहिलंय का मग, काय नाही, जे मध्ये आयच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी जे पूर्ण फिरणार आहे एवढंच समज. आयच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी जे त्याचं रोटेशन पूर्ण करणार 0 1, मग आयची व्हॅल्यू अपडेट होणार, परत एकदा जे पूर्णपणे त्याचं लूप फिरवणार. लूप कसं फिरतोय ते समजणार. जोपर्यंत लूप समजणार नाही ना तोपर्यंत पायथन प्रोग्रामिंग, कोणतीच प्रोग्रामिंग असं म्हणणार मी युजलेस आहे. महत्वाचं लूप आहे. लूप समजलं तुम्हाला, लूप कसं स्टार्ट होतंय कसं एंड होतंय, तर तुम्हाला काय समजायला आवडलं. वर्किंग समजा, परत एकदा फॉर लूपची वर्किंग समजा. वाईल्ड लूप तर याच्यापेक्षा अजून पलीकडे आहे. ऑनलाईन मेंबर्स, नेस्टेड फॉर लूप बद्दल सांगा. समजलंय. जो आउटपुट डेटा प्रिंट झाला होता तो कसा प्रिंट झाला होता, सर बोला सगळेजण पटपट. संतोष, संध्या, सचिन, तुमच्या वेळी प्रत्येक जणांनी मला कन्फर्मेशन द्या. नसेल समजलं तर परत सांगा मला. आता तुमच्यासमोर मग असं थिअरॉटिकल पार्टमध्ये मांडायचं तुमच्यासमोर, तो पण एक ऑप्शन आहे माझ्याकडे. ठीक आहे, बाकीचे कन्फर्मेशन द्या तरच मी पुढे जातोय. मला वाईल्ड लूप स्टार्ट करायला. मग प्रसाद झालंय तुझं एकदा थांब. भविष्यानं नाही समजलंय का. आदित्य, मनीषा, 2 मनीषा आहे, पल्लवी, पूजा,
काय सगळ्यांचे जे नाव असतील आता तुम्ही तुमचं घ्या. जर का खरंच समजलंय तर मला ह्याचा आउटपुट सांगा, एक्सप्लेन करा मला ह्याचा आउटपुट तुम्ही लोक आता. तुम्हाला जर काय ना फॉर लूप समजलं ना तुम्हाला स्टार पॅटर्न समजत. प्रोग्रॅमिंगमध्ये ना स्टार पॅटर्नचं लॉजिक बनवणं म्हणजे चांगलं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स म्हणजे म्हटले जातात आणि चांगलं लॉजिक डेव्हलपर म्हणून पण असं म्हटलं जातं. मी तुम्हाला स्टार पॅटर्न्स पण इंट्रोड्यूस करून देणार आहे. सो त्याच्यामध्ये पूर्ण फॉर लूपच वर्किंग होणार आहे असं समजा. म्हणून फॉर लूपला म्हणजे फॉर लूपलाच नाही कोणतं पण लूप म्हणा तुम्ही, लूपचं कन्सेप्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहे. चलो बोलो अब क्या व्हायचं मला वर्किंग समजायचं, आउटपुट नाही सांगायचं. जर का तुम्हाला हा कोड समजलेला आहे तर तुम्हाला हा कोड सुद्धा देखील समजायला पाहिजे. बोल. आयची व्हॅल्यू जी वेज आउटपुट सांगतो. नाही नाही मला वर्किंग सांग, आउटपुट नको. मला सांग ओरली असं एक्सप्लेन कर ना काय होईल. सगळ्यात पहिले चालू करा. फॉर लूप तुमचं स्टार्ट झालेलं आहे, आय लूप तुमचं स्टार्ट झालेलं आहे बरोबर. हां तो एक्झिक्यूट झाल्यानंतर तो खाली आतला त्याच्या आतला फॉर लूप जो जेच आहे त्याच्यात पण व्हॅल्यू 0 स्टोअर होईल. ठीक आहे. देन त्याच्या खाली आणि केचा फॉर लूप मध्ये पण 0 होईल आणि त्यानंतर प्रिंट होईल 0,0,0. देन परत तो केच्या लूप मध्ये जाईल. देन तो परत एकदा तो पूर्ण लूप तो एक्झिक्यूट करेल. त्याचं एक्झिक्यूट करून त्याची व्हॅल्यू होईल 1 केची. देन तो जे कडं जाईल, जेची व्हॅल्यू आपली पहिली जी आहे 0 तीच राहील आणि आयची व्हॅल्यू ती पण तीच राहील 0. तसंच पुढं चालेल आणि पूर्ण के एक्झिक्यूट झाल्यानंतर मग जेची व्हॅल्यू 1 होईल. देन मग परत तो खालचा एक्झिक्यूट होईल आणि त्याचं पूर्ण चेंज झाल्यानंतर मग आय कडे येईल. मग आयची व्हॅल्यू शेवटी 1 होईल आणि मग 2 पर्यंत मग तो असं. ठीक आहे ना बरोबर आहे. सगळ्यात पहिले काय झालं, आय लूप तुमचं स्टार्ट झालेलं आहे. हां मला 1 मिनिट द्या, तुमचं काय म्हणणं आहे बघू द्या. चला ऑनलाईन मेंबर्स तुमचं वर्किंग सांगा मला. जर का तुम्हाला हा कोड समजलेला आहे तर मला ह्याची वर्किंग पूर्णपणे पाहिजे तुमच्याकडून आणि प्रत्येकाकडून पाहिजे तरच मी पुढे शिकवणार आहे, नाही तर नाही. तर वाईल्ड लूपला चालू करायला, नाही तर नको आला. बरोबर ना. मग सांग. चला वेट करतोय मी, टाइमपास नका करू, माझं पण नका करू, तुमचं पण नका करू. मला ह्याची वर्किंग सांगा. एक तर चॅट बॉक्समध्ये पुट करा, नाही तर व्हॉट्सअप ग्रुपवरती पुट करा, जे तुम्हाला वाटेल तसं. मला लूपची वर्किंग कम्प्लीट सांगायची, कसं एक्झिक्युशन होणार.
प्रत्येक जणांनी. स्टेप बाय स्टेप सांगा मला. सगळ्यात पहिले काय होणार, मग कोणतं लूप एक्झिक्यूट होईल. पेन पेपरवरती घ्या, सगळ्यांकडे असेल पेन पेपर, त्याच्यावरती चालू आहे. तू पण मला आउटपुट नको आहे. आउटपुट मी पण बघू शकतो रनचं बटन दाबून. द्या बसून बसूच नका काही. खरंच पाहिजे मला, मी पुढे शिकवणार नाही. कोड तुमच्या समोर आहे, मला या कोडचा आउटपुट पाहिजे.